महाराज म्हणतात की शुद्ध भक्तीने आणि श्रद्धेने जर आपण ईश्वराचं नामस्मरण केलं तर आपल्या मनाला, आपल्या चित्ताला समाधान मिळते, आपल्या चित्ताला आराम पण मिळत असतो आणि अशा व्यक्तीचं मन जे आहे ईश्वराच्या चरणावर लागलेलं असताना तो नेहमी ईश्वराचं नामस्मरण करतो. काय म्हणतात? गोमट्या बीजाची फळेही गोमटी, वाहे तोची पोटी समतक, जातीच्या संतोषे चित्ताशी विश्रांती, परतुनी मागुती फिरून येणे, खऱ्याचे पारखी येत नाही तोटा, निवडते खोटा ढाळे दुरी, तुका म्हणे मज सत्याशी आवडी, करिता तातडी येत नाही. तर चांगल्या बीजाला फळेही चांगलीच येत असतात. तसेच चांगले बीज पुन्हा आपल्या पोटात धारण करतात. ज्याचे चित्त परमार्थाची शुद्ध जातीचे असते त्याचे चित्त नेहमी हरीच्या ठिकाणीच असते. त्यामुळे त्याच्या चित्ताला समाधान व विश्रांती प्राप्त होते व त्याचे चित्त हरीच्या ठिकाणाहून परत माघारी फिरत नाही. कोणत्याही खऱ्या गोष्टीची परीक्षा घेतली तरी त्यात काही तोटा होत नाही. या उलट त्यामध्ये काही खोटेपणा आढळला तर तो निवडून बाजूला टाकतो. तुकाराम महाराज म्हणतात, मला तर सत्याचीच आवड आहे आणि त्यासाठी तातडी केल्याने काहीही हाताला येत नाही. म्हणून मी घाईघाईत सरमिसर गोष्टी स्वीकारत नाही आणि शांत मनानेच मी कोणतंही काम करत असतो. आणि म्हणून या अभंगातून तुकाराम महाराज म्हणतात की आपण जर हरीचं चिंतन जर श्रद्धेनं केलं तर तुमच्या मनाला शांतता मिळते आणि तुमच्या मनाला समाधान मिळत असते. रामकृष्ण हरी.